माझी अतिश्रेष्ठ हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे। वैकुंठवासी नथुराम बाबा ही ओळी सांगत असताना म्हणायचे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय नेवाशाल ज्ञानेश्वरी लिहित होते आणि तिथं लगेच लिहिलं यौनी जन्मला मरकट। त्यावेळेला कागद नव्हते ना स्वामीजी, भाऊ कागद नव्हते, ध्वजपत्र होते। तर ध्वजपत्राच्या खाली शेपटी गेली, शरदजी शेपटी गेली आणि ती शेपटी ध्वजपत्र असं पालथ करू लागली की मारुतीरायानं ज्ञानोबरायाला प्रश्न केला मी नुसता मरकटच आहे, येऊनी जन्माला मरकट मी नुसता मरकटच आहे। मागे पाहिलं तर शेपटी कोणाची मारुतीरायाची, डोळे भरून आले आणि सांगितलं नुसते मरकट नाही ते मूर्तिमंत शंकरू। हा तुम्ही प्रत्यक्ष शिवशंकर आहात, प्रत्यक्ष शिवशंकर आहात। ध्वजस्तंभावरी वानरू ही ओळी येत असताना बरं का, ही पुढची ओळी नाथबाबांची आहे, नंतर माणसं काड्या करीत असतात आपली वकालतंचे संगत। असं होतं कधी कधी मेमरी कार्ड डाउनलोड आलं की मग मला नुसतं माकड का म्हणता, मला वानर का म्हणता, तर तुम्ही मूर्तिमंत शंकर आहात, तुम्ही 11वे रुद्र आहात महाराज। म्हणून या भारतीय संस्कृतीतला टोकाला कोण्या स्तराला गेलेली वारकरी असतील म्हणजे टोक कुठलं गाठलं असेल त्याही वारकऱ्यांनी मारुतीरायाच्या पुढे नमावा इतका अधिकार मारुतीरायांचा मोठा होता। विठाला विठाला भानगड अशी झाली 80,000 लग्न करून देवाला ऐकत नव्हता। किती लग्न केले रावणानं? 80,000। पुन्हा पुरुषार्थात केले बरं का, वजनात केले लग्न। रावणाचे लग्न असे काही तुमच्या आमच्या इकडे झाडाझोडाखाली झाले नाही, हो कोरोनामुळे बैठकीत झाले नाही। रावणाचे लग्न पुरुष असं एकही लग्न नाही की त्या लग्नात ब्रह्मदेव अंतरपट धरायला नाहीत। कोण ब्रह्मदेव? तुम्हाला आणि मला ह्या उभ्या टाकीला नवशिद्राच्या गाडग तयार करायचा कारखाना ज्याच्याकडे पंढरीनाथ बुवा त्याला ब्रह्मदेव म्हणतात। कुलाल हाडाचा बाप चाढाचा अखंड मडके हे 3.5 हाताचे घर तयार करायचा कारखाना ज्याच्याकडे, आणि तो ब्रह्मदेव मधात अंतरपट धरायला। आणि पहिलं मंगलाष्टक त्यांनीच म्हणायचं, शेवटचं त्यांनीच म्हणायचं, आणि मधलं म्हणायला या अधिकारीच होते। आता मधल्याला मेळ नाही, शेवटच्याला मेळ नाही। आता शेवटचं मंगलाष्टक जर एखाद्या भजन्यान म्हणलं तर ब्राह्मणान म्हणायला पाहिजे आता सारे तूच कर। त्याच्यामुळे अंगाव घेत जाऊ नका बरं उकांडा। मधलं म्हणायचं कोणी बदलं तर शेवटचं उगा अंगाव गर्दा येत असतोय, शेवटचं म्हणायचंच नाही, ते विधीचं मंगलाष्टक असते, जे कर्म करते त्याला म्हणायचं आता सावध सावधान समयो, हे त्याला लावून द्यायचं। नाही तर आपण म्हणलं एका ठिकाणी एक जण म्हणला मनात म्हणलं मला कीर्तनाला जायचंय ना, आणि ते म्हणलं कीर्तनाचा मंगलाष्टक ब्राह्मण जर म्हणला पुढचा इधी तू कर तर मग फुकट अंगाव घेणं आहे ना, त्याच्यामुळे आपलं शेवटचं म्हणायचं नाही, तुम्हाला सावध करायला आपले विठाला विठाला विठाला। त्याचं दुसरं एक कारण परावियामान हरिती तयाच्या पूर्वजा नरक प्राप्ती। दुसऱ्याचा स्वामीजी जो सन्मान हरण करतात का त्यांच्या पूर्वजाला नरक प्राप्ती असते, म्हणून एखाद्याचा सन्मान आपण हरण करायचा नाही। विठाला विठाला एवढं मोठं नाविन्याचं टोक मारुतीराय आणि या परम पावन संस्थांवर। आज दोघं घरून निघताना दोघांच्या बायका तुमच्या पाया पडल्या काय झाला? बायको प्रसन्न असली सकाळी की नवळा इळभर प्रसन्न राहते, आणि तिनं मांजरावनी बोचकारलं की ते इळभर कोणावर विवस्वस करीत विठाला विठाला। स्वामीजी आमचं सांगायलो, तुमचं काय नाही मागणं पुढून पुढा उडत, तुमचं काय बाबा तुमचं नाही, आमचं चाललंय वा गोड प्रमाण। छान नथुराम बाबा म्हणायचे भाऊ असं प्रमाण दिलं की कोटीची नोट असती। वा याच्या पुढचं प्रमाण नुसत्या हाती नुठवी काग, दाम तर करीतच नाही। जेवता जेवता दाळात कावळा आलाय, जेवता जेवायला बसला भात वरण तूप काय असेल त्याला लावलेलं कचून खालाय, आणि दारात कावळा बसला। आता
हाताचं सगळे बोट चोकल्यावर कावळ्याला हट म्हणायला पाहिजे ना. ते म्हणलं नको भाऊ, एखादा कण उडून गेला त्यानं खाल्ला तो. हाताचा कण उडून उष्ट्या हाते नुसतं नुटोई कागा, म्हणजे उष्ट्या हातानं कावळ्याला सुद्धा उठीत नाहीत असे काही कावळे आहेत. आणि ह्या कावळ्याला पण आम्हाला म्हणावं लागतंय माननीय आदरणीय. नरकाला जाशील तू कीर्तनकार, नरकात पडशील नरकात. विठाला विठाला. मध्यंतरी तारकीच्या संदर्भात शरदराव तुमचे सासरे दिगंबरराव सतत संपर्कही करून देत असतात, आठवण करून देत असतात. आणि आपल्यालाही वाटतंय एक पवित्र अधिष्ठान आहे, या अधिष्ठानावर आपणही नामाची आहुती टाकावा असा भाव. पुनश्च स्वामीजी तुमच्या चरणी नतमस्तक होतो. का? कारण लक्ष्मीचं सरस्वतीचं जिथं अधिष्ठान आहे, लक्ष्मीचं सरस्वतीचं जिथं अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानावर तुम्ही अधिपती आहात, म्हणून तुमच्या चरणी दंडवत. एक जण म्हणला मारुतीरायाच्या दरबारात लक्ष्मी सरस्वती कुठून आणली? मागच्या काळातला एक संदर्भ इंद्रजिताचा पहा. इंद्रजिताने 6 याग केले, त्याच्यापैकी एक याग केला सरस्वती याग. स्वामीजी सरस्वती याग केला. सरस्वती याग केल्याच्या नंतर इतकी सरस्वती प्रसन्न झाली भाऊ, तर युद्ध प्रसंगाच्या वेळेला या सरस्वतीच्या कृपेने इंद्राला अग्नीतून रथ येणार होता. कृपा सरस्वतीची अर्जुन बुवा, सरस्वतीची कृपा. अग्नीतून रथ, अग्नीतून. पण एक सांगू, त्या अग्नीवर मात केली मारुतीरायानं आणि रथ मोडून टाकला. म्हणजे सरस्वती सुद्धा हवालदिर. मारुतीरायाच्या पायापुढं सरस्वती सुद्धा हवालदिर. आता राहिला लक्ष्मीचा प्रसंग. महाराज हरपलेली लक्ष्मी, सीता कोणाचा अवतार? लक्ष्मीचा. हरवलेली लक्ष्मी मालकाला भेटून द्यायचं काम कोणी केलं? पंढरनाथ बुवा या मालकानं. म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वती जिथं कायम आहेत, आणि या दोघींच्या बळावर कायमस्वरूपी अन्नपूर्णेचं इथं सूत्र आहे. अशा एका पवित्र अधिष्ठानावर स्वामीजी तुमचं आधिपत्य आहे, तुमचं स्वामित्व आहे. तुम्ही तिथले सर्व आहात. हे कोटी जन्माचं तुमचं सुद्धा पुण्य आहे. तुम्ही पुढे आहात म्हणून वर्णन करतोय अशातला विषय नाही. औपचारिकता म्हणून भाऊ कोणालाही बोलावं लागतो, तो भाग वेगळा. पण मनातून बोलतोय हे मात्र क्वचित. आता तुमच्या क्षेत्रात किती लोक आहात, काय सगळ्या गोष्टी आहेत. मला एक म्हणायचंय, एखाद्यानं अख्खं जीवन जरी साधनेत घातलं तरी भाकरीसाठी हात पसरावं लागतंय. मांडी घालून बसल्याच्या नंतर लक्ष्मीचा ढिगल पडतो, असे क्वचित लोक असतात. आणि ते ईश्वराचा अंश असतात, ते विभूती असतात. आणि ती एक माझ्या अल्पशा छोट्याशा गिरगावकराच्या बारीकशा मतानुसार, माझं काही एवढं काही बुद्धिवाद नाही, माझा एवढी अक्कल सुद्धा नाही की तुमचे बुद्धीचं टोक मोजायचं. पण भगवंतानं दिलेल्या आशीर्वादानुसार सांगतोय की तुम्ही एक आगळी वेगळी विरळी व्यक्ती आहात, आणि हे पवित्र अधिष्ठान सांभाळायचा योग तुमच्या जीवनात आहे. आणि तुमच्यासारख्यांच्या पुढे कुठंतरी 4-2 शब्दाची नामस्मरणाची सेवा करण्याचा योग आम्हाला येतोय. हे आमचंही कुठंतरी परम भाग्य. विठाला विठाला. काम ज्यानं जिंकलं त्याला नर म्हणतात. आता अभंगावर येतो स्वामीजी. काम ज्यानं जिंकलाय का त्याला नर म्हणतात. इथं बसलेल्या सगळ्यांना सांगतोय, स्वामीजी सारखे कपडे घातल्यावरच काम जिंकत आहे, तू हे डोक्यातलं काढून टाका. हे तर आगळे वेगळे आहेत, हे पहिल्या वर्गात आहेत. आपण सुद्धा काम जिंकू शकतो. ब्रह्मचारी आणि संन्याशाच्या पारड्यात आपल्याला सुद्धा बसायचा अधिकार आहे. पण तसं केल्यावर ते समान तसं राहावं लागेल. आता स्वामीजी किती उंच आहेत आपल्याला काय ते शिखर गाठता येत नाही. पण आमच्यातली लोक सुद्धा तुमच्या बाजूला बसू शकतात. इतका अधिकार जर जोपासला तर मग तो नराच्या यादीत येऊ शकतो. श्री गुरु वैकुंठवासी नामनिष्ठ साहेबराव महाराज
शिष्यत्व स्वीकारलं गुरुवर्य ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजींचं. नाव श्री गुरु साहेबराव महाराज, वैकुंठवासी आहेत. ज्ञानोबारायच्या नंतर ज्ञानोबाराय कोण? तर श्री गुरु रंगनाथ गुरुजी परभणीकर. ज्यांनी ज्यांनी गुरुजीचं दर्शन घेतलं त्यांनी छाती ठोकून सांगायचं, मी माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या पाया पडलो. छाती ठोकून सांगा, छाती ठोकून. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण येव. वा, श्री रंगनाथ गुरुराज नमोस्तुते. काय आगळं वेगळं टोक. ठीक आहे, हे तुम्ही आम्ही नमस्कार करू नवल नाही भाऊ. ज्या शास्त्रीचा कंठ शेकण्यासाठी सरस्वती येत होती, सरस्वती राजराजेश्वर शास्त्री, राजराजेश्वर शास्त्री गुरुजींच्या चरणावर लोटांगण घालत होते. गुरुजी सापडत नव्हते आणि एके दिवशी 3:30 वाजता गुरुजी बहिर्दिशेला निघाले, म्हणजे लघुशंके करता निघाली. आणि ते शास्त्री त्यांचं पूजापाठ करून कुठंतरी परगावी होते. ते आले, सांगितलं आपल्याकडं कसला प्रकाश आहे? तर घरच्यांनी सांगितलं काय नाही, 1-2 दिवे शिल्लक राहिले. अरे ज्योतिर्व्यवस्थित तो प्रकाश, हा जो प्रकाश आहे तो ज्योतीचा प्रकाश नाही, हा ज्ञानाचा, सिद्धतेचा, सात्विकतेचा, आचरणाचा प्रकाश आपल्याकडे पडलाय. असं कोण मुक्कामाला आहे? त्या बैठकीत एक व्यक्ती झोपलेली म्हणजे. पाहिलं दुरून तर नुकतेच उठले होते. त्यावेळेला गुरुजींना चांगल्या प्रतीचं चालता येत होतं आणि गुरुजी चालत 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 बहिर्दिशेला बाथरूम दिशेकडे निघाले. आणि त्यावेळेला राजराजेश्वर शास्त्रीने गुरुजीचा तेजाचा पुरुषार्थ पाहिला आणि राजराजेश्वर शास्त्री लघुशंकेला जाताना लोटांगण घालतात. ते गुरुजी आपल्या जिल्ह्यात. पण कधी काय होतं माहितीये का, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. इतके अधिकारी महात्मे आपल्या जिल्ह्यात स्वामीजी जन्माला येऊन बी ह्या शेळ्यासारखं वागत आहेत. माझं मत आहे आपण फार मोठ्या तत्वातली लोक आहेत. ज्ञानोबाराय तुकोबारायचं सूत्र ज्या जिल्ह्यात हालतं त्या जिल्ह्यातल्या माणसांनी हिवराचा अभ्यासरामाचा पाला नाही खाला पाहिजे, है का नाही? चांगलं खाल पाहिजे. विठाला विठाला श्री गुरु रंगनाथ गुरुजींचं शिष्यत्व पत्करलं भाऊ. वैकुंठवासी साहेबराव महाराज. लग्न झालं, लग्न करण्याची इच्छा नव्हती पण लग्न झालं. लग्नाची इच्छा कधी संपली माहितीये का? एकाच दर्शनात. वाळवंटात कीर्तन ऐकलं, वाळवंटात कीर्तन ऐकलं, कीर्तनात स्वामीजी दर्शन घेतलं. त्या दिवसापासून लक्षात आलं आता आपण एका खेळाला जाळून टाकायचं. तो खेळ म्हणजे प्रपंचाचा. तो खेळ आपल्याला संपून टाकायचा आणि या खेळामुळे आपली वासना आटोक्यात येणार नाही याच्याकरता या प्रपंचाला तडा द्यायचा. नको म्हणले, अभंग बी होता, फलकट तो संसार, आपणही याच्यात पडायचं नको. पण रक्ताच्या नात्यातल्या नातेवाईकांनी शरदराव खूपसा आग्रह केला आणि स्वर्गीय वैकुंठवासी साहेबराव महाराजांचं लग्न लावलं. इच्छा नव्हती, इच्छा नव्हती. सुंदर पत्नी प्राप्त झाली, विवेक संपन्न पत्नी प्राप्त झाली. देवधर्म सगळा काही आटपला. पूजापाठ, वरयात्रा, परिसरातल्या देवतेंचं दर्शन, हे सगळं काही आटपलं. महाराजावर एक तो दिवस आला जो गुरुजींच्या मुखामधून ज्या संसाराला देहूतल्या मालकांचं वाक्य, फलकट तो संसार आता या प्रपंचात नकोय, आणि आपण तर त्या प्रपंचाला सामोरं जातोय, त्याला अंगावर घेतोय, त्याला वटीत घेतो, त्याला खिशात घेतो, त्याला डोक्यावर घ्यायलो. ही वेळ आपल्यावर आली, आपल्याकडे कुठलं पाप उदयाला आलं. पण चला तरी पण या वासनेला कामाला ढकलण्याचा प्रयत्न आपण करू. दिवस पहिला आहे. साहेबराव महाराजांची सासरवाडी जरा बऱ्यापैकी श्रीमंत होती त्या काळात.
माझ्या लहानपणी शक्यतो लग्नात पलंग येत होते लोखंडाचे पट्याचे. 40 वर्षापूर्वी लोखंडाचे पलंग. ते हो बी म्हणणार नाही तर नाही बी म्हणणार नाहीत, काहीच नाही. ते मान बी हलवायचे नाहीत. मोठी माणसं. खोटं आहे का? मी तुम्हाला म्हणितच नसं, बाकीच्या विचारतोय. पण होते का नाही बाकीच्या सांगा बरं, होते का नाही ते लोखंडी पलंग? पण श्री गुरु साहेबराव महाराजांच्या सासऱ्याने त्या काळाला बरमाटी सागाचा मेज द्यालता, ज्याच्यावर 25 पोते जरी गव्हाचे टाकले भरून तरी त्याचे पाय मोडत नव्हते. कात्यो मेज होता. बापानं दिलेल्या त्या तलकपावर श्री गुरु स्वामींच्या आपलं साहेबराव महाराजांच्या धर्मपत्नी बसल्या. महाराजही तिथे आहेत. नर कोणाला म्हणायचं याच्यावर सांगते. आणि त्या घराला आतनं कडी लावल्या गेली. एवढ्या मोठ्या सन्मानानं लग्न झालं. पलंगावरचे खाली मांडी घालून बसले आणि पत्नीला एकच शब्द वापरला. माझं काही प्रपंचात पडण्याची माझा भाव नव्हता, श्रद्धा नव्हती, इच्छा नव्हती. पण सगळ्या सोयऱ्या धायऱ्याच्या म्हणण्यानुसार मी लग्न केलंय. आरोतुर नाही बरं, आहो जाऊ. तुम्हाला सांभाळण्यासाठी मी तिळा इतकी सुद्धा कुसराई करणार नाही. तुम्हाला बायकोला तुम्हाला सांभाळायसाठी मी तिळा इतकी सुद्धा कुसराई करणार नाही. पण एक लक्षात ठेवा, धर्मपत्नी म्हणून सांभाळणार नाही. आजचा एकांतातला पहिला दिवस आहे आणि मी या दिवशी निशापतीच्या साक्षीने, त्यावेळेला सूर्य थोडा होता, चंद्राच्या साक्षीने, आपल्या घरामध्ये दिवा आहे अग्नीच्या साक्षीने मी तुम्हाला साक्ष देतो, मी आजपासून तुम्हाला माय म्हणून सांभाळणार. सामान्य शब्द असेल काय? ऐकायला इतका सोपा शब्द आहे का तो? इतका सोपा शब्द आहे. ज्या जागेवर मांडी घालून बसले त्याच जागेवर सकाळचे 4 वाजले आणि उठून हाताने आंघोळीला पाणी घेतलं. महाराज आईनं पाहिलं. साहेबराव जी, आतापर्यंत मी टाकीत होते पाणी, एखाद्या वेळेस मी आजूबाजूला गेले तर तुम्ही घेत होतात. आजपासून आंघोळीला पाणी तुम्ही घ्यायचं नाही. तुम्हाला आंघोळीला पाणी टाकण्याची व्यवस्था मी केली. काही बोलले नाही, काहीच नाही बोलले. दुसऱ्या दिवशी तो प्रकार भाऊ, तिसऱ्या दिवशी तो प्रकार. आठवडा गेला. साहेबराव मी टाकू का पाणी? आई मी फार नशीबवान आहे. मी आतापर्यंत आईला आरोतुर बोलायची बरं, तू टाकलेल्या पाण्यानं आंघोळ केली. पण मला विश्वाच्या मालकानं गुरुवरे रंगनाथ गुरुजीच्या कृपेने दुसरी एक माय सापडली आणि पाणी टाकण्यासाठी ती माय सबळ आहे. म्हणजे ही आई वयस्कर झालेली होती आणि बायकोला माय म्हणले. ती शक्तिशाली आहे. माझ्या त्या आई त्यांच्या मनात येईल त्या दिवसपासून त्या पाणी टाकत्याल. नर कोणाला म्हणायचं. 12 वर्ष क्रिया चालत राहिली. 12व्या-13व्या वर्षी श्री गुरु साहेबराव महाराजांचे सासरे वारले. निरोप आला, बैलगाडी आली आणि मुलीला नेण्यासाठी निरोपच आला ना, तुझे बाबा वारले, चला तुम्ही. आवाज दिला, मी जाऊ का? 15-15, 20-20 दिवसात पंढरीनाथ बुवा कधीतरी बोलायचा प्रसंग यायचा. कधीतरी काय प्रापंचिक जीवन गोड असेल.
मला एक जास्त तर कळत नाही, मला थोडंफार मी खेड्यात जीवन गेल्यामुळे माझ्या लक्षात आहे, नवीन लग्न झालेली मुलं शक्यतो वर्ष दीड वर्ष घरातल्या ज्येष्ठ लोक देखता बायकोला बोलत नव्हते. पाणी टाकायचं तर खुनानच येत बी होत्या त्या खुना. हो, आता मोबाईलवर जास्त वर खंड्याच्या खुना झाल्या आता, त्याच्यामुळे ह्या खुनाची राहिल्या. मला चांगलं कळतंय बरं का, आदर करतो याला आदरयुक्त भीती म्हणायचं. भीती नाही, भीतीच्या पलीकडची भीती आदरयुक्त भीती होती. आदरयुक्त भीती असं वागायची. तर साहेबराव महाराजांचं जीवन तर कोणीकडचं विरळ जीवन होतं. मी जाऊ का? जा, तुमचे बाबा वारलेत, जा. या शब्द नाही वापरला बरं शरदराव. जा. वडिलांच्या अंत्यविधी करता आईसाहेब गेल्या, पाहिलं वडिलाला, डोळे नाही रडले, मन रडलं. बाबा गेलात, काय पुण्य आहे तुमचं पाठीमाग, किती मोठा पुरुषार्थ आहे तुमचा माझ्या पाठीमाग. मी प्रसूतीच्या कळा न देताना मला मुलगा झालाय. बापाच्या प्रेतापुढे डोकं ठेवलं आणि आवाज दिला, बाबा मी प्रसूतीच्या कळा न देता मला मुलगा झालाय. हे तुमचा बापाचं आणि आईचं पुण्य माझ्या पाठीमाग. कळन मुलगा कोण. पेटवलं वडिलाला. मशानातली माणसं घरी आले आणि तशा दुःखद प्रसंगामध्ये नमस्कार वगैरे करत नसते, पण आईच्या चरणावर डोकं ठेवलं. माय मी येते ग, येते माय मी येते. त्या आईने विचारलं, बाई एक बोलू का तुला? तुझ्या बाबाची इच्छा होती तुझं बाळ पाहावा, तुझ्या बाबाची इच्छा होती तुला एखादा मुलगा किंवा मुलगी झालेली पाहावा. आई रडत असताना कानात सांगितलं, आई मला मुलगा आहे, पण तो मुलगा पाहायचे डोळे बाबाला दिले नव्हते. मला मुलगा आहे, पण तो मुलगा पाहण्याचे डोळे तुला आणि माझ्या बाबाला नव्हते. याचं मला दुःख वाटतंय, कारण ती नवऱ्यालाच मुलगा म्हणत होती. पण त्या आईला कळालं नाही. आई संभ्रमात होते आणि आईनं सांगितलं, बाई बापा देखता जरी बापाचं पारणं नाही फेड असतं, माईला तुझं पोरगा आणि पोरगी एकतरी पाहावा अशी इच्छा आहे. आई तू जर वरच्या डोळ्यानं पाहत असशील तर तुझी इच्छा कधीच जळून गेली, आणि आतल्या डोळ्यानं पाहता असं स्वामीजी तर तुला बघता येईल, तुला बघता येईल. पण वरच्या डोळ्यानं जर तुला बघायचं असेल तर तुझी इच्छा जळून गेली, ती इच्छा पूर्ण करायची ताकद माझ्यात नाही. मी निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी बैलगाडी पोचली. आस्ती संचयाला थांबल्या नाही, राखेला थांबल्या नाही. बापाचं अंतिम दर्शन घेतलं, निघाल्या. गाडीचे चाक वाजले. मी एका कीर्तनात ऐकलं, बैलाच्या घाट्या घुंगराचा आवाज आला. ते मित्रच होते माझे कीर्तनकार. त्यांना म्हटलं, बैलाच्या घाट्या घुंगराचा आवाज आला कीर्तनात सांगायचं नाही, कारण आपल्याकडे दिगंबरराव फोन नव्हते त्यावेळेला, वसंतरावजी फोन नव्हते त्यावेळेला. मृत्यूचा निरोप जर घेऊन बैलगाडी गेली तर त्या बैलगाडीच्या बैलाच्या गळ्यात घाट्या घुंगरं नसायचे आणि बैलगाडीत शरदराव अंथरूण नसायचं, अंथरूण नसायचं. याच्याहून पंढरनाथ बुवा लक्षात यायचं की निरोप जरा दुःखद आलाय. हे जाणकार लोकांचं वागणं काय ज्ञातीपणा असलो. माणसं शाळेत नव्हते पण शिक्षणाचं शिखर गाठलेली लोक होती. विठाला विठा बैलगाडीचं ते काही एखाद्या दगडावरून चाक आदळ असं खटकन वाजलं, घरातनं बाहेर आले तर लक्षात आलं, अरे वडील गेले पण आईसाहेब थांबल्या नाही. आणि 13 वर्षाच्या नंतर तोंडातून एक शब्द पडला, माय आलात? माय तुमचे बाबा वारलेत तरी आलात? तुळशीच्या वृंदावनापासून भाऊबाईच्या तोंडातून एक शब्द पडला, माय लेकराला उपाशी ठेवून बापापाशी कौरक बसन. माय लेकराला उपाशी ठेवून बापापाशी कौरक बसन. त्यावेळेला देवघरात जाऊन साहेबराव महाराज रडत होते, देवा
काय काय संबंध घडवलास रे, काय जीवन घडवलंस, काय अधिकार घडवलास. दृष्टांत संपला. महाराज, नवऱ्यानी पत्नीला माय म्हणावं आणि जीवनभर मरेपर्यंत त्या बाईनं नवऱ्याला मुलगा म्हणावा, मुलगा म्हणावा. तर एके दिवशी साहेबराव महाराजांनी स्वामीजी एक प्रश्न केला. माय, देव जर तुम्हाला भेटला तर काय मागताल? देव जर तुम्हाला भेटला तर काय मागताल, काय मागताल? तर आई साहेबानं सांगितलं, कुंकू मागायची गरज नाही, कारण जन्मताच मी दुर्गा आहे, जन्मताच मी देवी आहे, जन्मताच मी आदिशक्ती आहे. आणि आदिशक्तीचं कुंकू कोण पुशील? म्हणून मला विटेवरचा बाप जरी भेटला तर त्याला कुंकू मागणार नाही, एकच मागेल, लेकराच्या आधी मला घाल, लेकराच्या आधी मला घाल. आपल्या जीवनामध्ये सौभाग्यवती स्त्रीला जर देव भेटला तर आपल्या महाराष्ट्रातली पवित्र स्त्री देवाला एकच म्हणेल, माझ्या मालकाला मागे राहू दे आणि मला पुढे घाल. इतकी पवित्र स्त्री आपल्या महाराष्ट्रातली. एक लक्षात असू द्या, मी कधी कधी वैचारिक पातळी सांभाळण्यासाठी बायकांवर बॉम्ब टाकतो. बायकांना तशी कीर्तनं माझी आवडतातच, त्याबद्दल विषय नाही, पण त्याचं कारण सांगतो. माझा स्वार्थ काय? स्वामीजी या देशाची ओळख या देशाची स्त्री आहे. या देशाची ओळख या देशाची स्त्री आहे. शरदराव, तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता ना, त्या क्षेत्रात तुम्ही आधिपत्य कमवलं, शिखर गाठलं, पण एक लक्षात असू द्या, त्या क्षेत्रात शिखर गाठणारा बाळ ज्या माईनं 9 महिने पोटात ठेवला, ती माय किती अधिकारी असेल कल्पना करा. तिचे काही उपकार जाणावं लागतील का नाही? हजारो विद्यार्थी तुम्ही निर्माण केले, तुम्हाला ज्या आईनं पोटात सांभाळलं तिचा काय पुरुषार्थ? आज लक्ष्मी सरस्वती एकत्रित जिथं थांबतात, तो जगाचा बाप, विश्वाचा बाप आहे, मारुती आहे. आणि ते आधिपत्य सांभाळायला स्वामीकडे योग्यता आली. महाराज, या स्वामीजींना ज्या आईनं पोटात सांभाळले ती आई किती दर्जेदार असेल, काय नाविन्य असेल त्या आईचं. म्हणून या देशाची ओळख या देशातला पुरुष म्हणून नाही. स्वामीजी माफ करा, या देशाची ओळख या देशाचा साधू म्हणून बी नाही, या देशाची ओळख या देशाची पतिव्रता म्हणून. कारण साधू त्यावेळेला साधू होतोय, त्या आईची कुस तितकी पवित्र असली पाहिजे. जी आईची कुस पवित्र आहे, तिच्या पोटी जन्माला येणारा अपत्य साधू होत असते, तिच्या पोटी जन्माला येणारा पुत्र अर्जुनबुवा शूर होत असतोय. मग अगोदर ओळख जर कोणाची असेल, ते देशाची स्त्री आहे. विचारलं मालकाने, आई, तुम्हाला जर आधा कदा देव भेटला तर तुम्ही त्याला काय मागताल? आणि दुसरा एक प्रश्न केला, तुमच्या आई वडिलांनी सोयऱ्या धाऱ्याने माझ्याशी तुमचं लग्न लावलं, नरपदवी कशी प्राप्त होती बघा. तुमच्या आई वडिलांनी सोयऱ्या धाऱ्याने माझ्याशी लग्न लावलं, पण मी तुम्हाला तुमच्याशी पाणीग्रहण करून तुम्हाला आई म्हणतो, तुमच्या कामनेच्या बाबतीतलं मला उत्तर ऐकायचंय. कामनेच्या बाबतीत म्हणजे वासनेच्या बाबतीत उत्तर ऐकायचंय. स्वामीजी उत्तर काय दिलं? ऐका ना म्हणे, तुमचा आणि माझा संसार एखाद्या योनीत, पशुच्या योनीत सुद्धा होईल. तुमचा आणि माझा प्रपंच पशुच्या योनीत होईल. आधा कदा एखाद्या वेळेस तुम्ही वृषभ होताल, मी गाय होईल. तुम्ही आशु होताल, मी आशु होईल. तुम्ही राजहंस होताल, मी राजहंसिनी होईल. पण मी जर इथं कामाचं बिरडं फोडलं तर गुरुजीची सेवा करण्याचा योग पुन्हा येणार नाही. तो आताच येईल. महाराज, ज्या व्यक्तीनं पाणीग्रहण केलं, पत्नीला माय म्हणा भाऊ, ती जर स्त्री इतकी अधिकारी असेल तर साहेबराव महाराज किती अधिकारी असतील? 12-13 प्रश्न, त्याच्यातला दुसरा मानतो, देव जर तुम्हाला भेटला तर काय मागताल? एकच मागेल, बाळाच्या अगोदर माईला घाल, लेकराच्या अगोदर माईचा शेवट कर, लेकराच्या हातानं माईचं व्हावा. काय वाटलं असेल हो स्वामीजीला?
काय वाटलं असेल साहेबराव महाराजांना. श्री गुरु रंगनाथ गुरुजींचे पट्ट शिष्य होते. एकच कीर्तन वाळवंटात ऐकलं ते इतका मोठा पुरुषार्थ काम जिंकण्याचा. म्हणून मालक या व्यक्तीला नर नावाची पदवी देतात. MH22 AM 1515 गाडी कोणाची आहे? त्या ड्रायव्हरनी जाऊन ती गाडी लवकरात लवकर बाहेर काढा, कारण कितीतरी लोकांचा ट्रॉफिकमुळे खोळंबळा होतोय. त्या ड्रायव्हरनं ती गाडी काढा. MH22 AM 1515. त्या गाडीचे चालक असतील, त्या वाहनाचे त्या चालकांनी तात्काळ जावं आणि ते वाहन बाजूला काढावं. विठाला विठाला तोची नर जन्मला जगी. अस्तित्व तसं शिल्लक राहत नसतं. अस्तित्व कर्तव्याचं असतं. कर्तव्याचं अस्तित्व असतं. एक लक्षात घ्या, आपल्याकडे भरपूर 33 कोटी देवता सांगितल्या. या 33 कोटी देवतेपैकी शरदराव आपण प्रचंड मंदिरं पाहतो, शिवजीची मंदिरं पाहतो, विठ्ठल रुक्मिणी आईसाहेबाची मंदिरं पाहतो, जगदंबेचे मंदिरं पाहतो, गणेशाचे मंदिरं पाहतो, अजून काही बाकीच्या पुन्हा काही प्रचलित देवता असतील त्या देवतेंची आपण मंदिरं पाहतो भाऊ. पण मारुतीराय इतकी मंदिरं इतकी कोणाची आहेत का जगात? जगात नाही. मारुतीरायची स्वामीजी मंदिरं भरपूर असतील, हा भाग सोडून द्या, हा भाग सोडून द्या. पण बऱ्यापैकी मंदिराच्या सानिध्यात कुठंतरी कोपऱ्यात एक मारुतीरायाचं पुनश्च अधिष्ठान असते. हा एक मोठा आगळा वेगळा वैभव, उत्तुंग वैभव, वेगळा प्रसंग आहे. आता मारुतीराय नराच्या यादीत ते किती असतील ते आपल्याला दळता येत नाही. पण यांच्या पायावर पाय ठेवून वागणारी माणसं, प्रपंचात पडलेला माणूस नर पदवी बहाल घेऊन जातो, हे मोठं अलौकिक काम आहे. या देशात, या पवित्र देशामध्ये अजून एक विवेक संपन्न व्यक्ती जन्माला आली. त्यांचा विवेकच इतका उंच होता म्हणून नावच विवेकानंद ठेवलं. महाराज विवेक जिथं आनंदी होत होता, जिथं विवेकाला आनंद वाटायचा, असा ज्याच्याकडे विवेक आहे, म्हणून शरदराव त्यांचं नाव ठेवलं विवेकानंद. महाराज धर्मावर फार मोठी गोड पकड आणि स्वामित्व होतं म्हणून नाव ठेवलं भाऊ स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद नाव ठेवलं. जे प्राप्त बघा किती करते, कामावर किती पकड असते काही लोकांची. नाही तर फुरफुले आयशे जिने, अगं आजीची आज सुता केने. खाली येऊन सांगू का, आजा म्हणजे शेळी आणि तिचं सूत म्हणजे बोकड्या. तयाच्या परी हुरजुरी, तयाची परी हुरजुरी, आगा टिळे टोप्याची लहरी, दावीत जगा बोहरी पापी आयसा. अंतकरणात बोकड्यापेक्षा काम जास्त घुसला आणि लोकायला टिळे टोपीन गंध माळा दाखतो. हरामखोरे, तुला लोक मसुबाला कापतील. विठाला 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 काम जिंकणं सर्वात मोठं कठीण आहे. काम लय कठीण. मागे एकदा मी बोललो होतो, काम जिंकल्या क्रोधत्त येतच नाही. कामाची नाही ते पण काम महाशत्रू आहे. कामा इतका शत्रू जगात मोठा कोणताच नाही. कामानं पंढरपुरातल्या मालकाला स्वामीजी बेजार महाराजाची आबरू घेतो बहीण ऐतिहासिक. स्वामीजी ऋषी लोकांचं काय सांगायचं, काय कायचं. जमदग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी. काही सामान्य ऋषी होते का? कामानं एका अधिकाऱ्याला जवळ घेतलं शरदराव. ते क्रोध नावाचा फौजदार आहे. त्याच्या इतका रागीटच नाही. तो फौजदार ज्याच्या जवळ आहे त्याला कोणीच दिसत नाही. क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्याशी. आणि ते फौजदार जवळ आला की माणसं आंधळेच होते. इतका कामे विचित्र. बरं ठीक आहे, मला तृप्ता भयो काया तरी कामे दर्शनास्तु. ज्याला काम तृप्त करण्याची लायकी आहे त्यानं कामाचा दर्शनार्थ ठेवा, म्हणजे त्याला भेटण्याची अर्थता ठेवा. माणसाचं जीवन कसं झालंय, पिळीली या वळूचे जिने आसावली कामा केने तरी धेनूची पाठी धावणे मूर्ख जैसा. थोडस खाली, फार खाली येत नाही. पिळीली या वळूचे जिने. वळू म्हणजे बैल.
पोळ्याच्या दिवशी कोण्या बैलाची पूजा असते, गोऱ्याची का बैलाची? बैलाची. आणि गोऱ्यात आणि बैलातला फरक काय? जयाचा काम चेंदिला आवळो निराळा केला, तै कृषी कर्मासी पाहिला वृषभतो नैवम गिरगाव कर लिखितम. हे मी तुडत लिहिले. जोपर्यंत गोऱ्याचा काम आकळल्या जात नाही तोपर्यंत ते शेतीत काम नीट करत नाही दिगंबरराव. म्हणून ज्याचा काम आटोक्यात त्याला जरी नाही आला पूजा करण्याच्या लायकीचा होतो. हो, म्हणून असा बैल होण्यासाठी गोऱ्याने हिशोबात राहिलं पाहिजे. असा बैल होण्यासाठी गोऱ्यानं जरा हिशोबात राहिलं पाहिजे. हो, तरी पण त्याचा काम आवडतो का? पिळिली आवळूचे जीने वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर सांगायचे. तुम्ही ऐकले असतील कीर्तन खूप. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर आणि माथारबुवा खनेपूरकर. हा, इस्तूच आता चोंबाळे लोक शरदरावला आनंद वाटावा म्हणून त्याच्यासाठी कीर्तन करायचं. कीर्तनकाराला नरकाला जावं लागल. कीर्तनकाराने आपल्या भाषेवरचं प्रभुत्व शरदराव कधीच मागं याचं नाही. ठीक आहे, एखाद्या वेळेस 4-2 हजार पाकिटात कमी येतील. पाकिट द्यायचं का फुकून द्यायचंय का नेलेलं जाताना दवाखान्यात घालायचंय हे वरच्यान ठरिलंय. त्याच्यामुळे आमच्या लोकांना शिल्लक इचकायचं नाही. आप्पा विठाला विठाला विठा. मी परवाला महामहिम राज्यपाल बागडे नानांच्या वाढदिवसात एक वाक्य वापरलं होतं. स्तुतीचं लग्न झालं नाही. स्वामीजी, स्तुतीचं लग्न झालं नाही. स्तुती म्हणजे प्रशंसा. ही बिना लग्नाचीच आहे सध्या. कोणाला वाटायला स्तुतीनं मला माळ घालाव, पण स्तुतीला भंगिरी आवडत नाहीत. स्तुती बुटा हरपिणाऱ्याला माळ घालीत नाही. स्तुती नालायकासोबत लग्न करीत नाही. स्तुती पांचटासोबत, बुद्धिलायसोबत, भाडव्यासोबत लग्न करत नाही. स्तुतीला आवडायले संत आणि संतायला स्तुती आवडत नाही. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, किंवा महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशे पनमिरवी आवडोनी. म्हणून साधूला स्तुती आवडत नाही आणि स्तुतीला भंगिरी आवडत नाहीत. मग ती सध्या कुठे येत? आमच्या जिभेवर. वर्णन करता करता अभंग न दिला काही संबंधच नाही. अशा चुकीच्या वर्णनामध्ये श्रोत्याला सुद्धा नरक असतो. विठाला विठाला विठाला. बैलाच्या बाबतीत तुम्हाला वर्णन केलंय पिळिली आवळूचे जिने. तर कामाच्या बाबतीत या पृथ्वीवर पुराणातल्या 14 लोकांना काम तृप्त करण्याची लायकी नव्हती. त्याच्यापैकी एक दुर्योधन आहे. 13 जाऊ द्या, घरी गेल्यावर बघा सगळ्या गोळ्या एकट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. पुराणातले सांगतोय, पुराणातले 14, त्याच्यापैकी एक दुर्योधन. लग्न झालं भानुमती सोबत. काय अधिकारी स्त्री होती महाराज. महाराज भानुमतीला दुर्वास भेटावे. भानुमतीला त्या काळातले शकड्यानं साधू भेटले. किती आशीर्वाद असेल. पण स्वामीजी एका साधूने तिला स्नेह दिलं. स्नेह म्हणजे तेलाची वाटी. स्नेहसूत्र, वन्नी सूत्र म्हणजे वात, स्नेह म्हणजे तेल आणि वन्नी म्हणजे अग्नी. म्हणून तेलाला स्नेह म्हणतात, अशी पुराणाची भाषा आहे. स्नेह प्रेम होऊ शकते, जिव्हाळा होऊ शकते, पण शब्द कोणता कुठं वापरलाय ही व्याकरणाची सिद्धांत आहे. स्नेहाची वाटी दिली आणि तेलाची वाटी दिल्याच्या नंतर सांगितलं, माय हे तेल तुझ्या पती परमेश्वराच्या अंगाला मर्दन कर. आणि तिने सांगितलं, स्वामी आपल्या अंगाला हे मर्दन करायचं, पण ते जरा बिनाकली होतं. कारण ते मूर्खाच्या ट्युशनमध्ये बसत होतं. ते चांगल्याच्या वर्गात कधीच बसलं नाही दुर्योधन. तसा दुर्योधन मुळात वाईटच नव्हता. दुर्योधनाला मित्र भानगडी होती म्हणून दुर्योधनाचं वाजलं. संगत किती कोणाची त्यासारखं माणूस वागत असतं, कधी लक्षात ठेवा. अजून लक्षात ठेवा, एखाद्या बचर बचर बोलणाऱ्याच्या सानिध्यात माणूस राहिला की ते घरी पण तसंच बचबच बचबच बोलतात. मग घरचे मध्ये तुला काय वळण लागलं रे? हा त्याचा गुरुच येत गळे. एक स्वभाव पडत असतो माणसाला, स्वभाव. दुर्योधन हा मुळात वाईट नव्हता. संगतीचा दोष दुर्योधनाचा
आणि दुर्योधनानं ते तेल मर्दन करून दिलं नाही. वाटी झटकली, ती वाटी जशी झटकिली तशी खाली सांडली आणि सांडल्याबरोबर ती वाटी शेषाच्या डोक्यावर पडली. एका माणसाचा सिद्धांत आहे. दुर्योधनाला आपत्ती झाली. मग बाळू महाराज तुम्ही दुर्योधनाला किलिंबे का म्हणता, नपुसक का म्हणता, तृतीयपंथी का म्हणता, तुमच्याकडे पुरावा काय? अरे पुराण सांगतं ना सोमळ्या, पाहावे पुराणे विचारू माझी कवना शिरतली, सांगे व द्रुपद बाळी पतिवते 5. दुःख वाटायचो. एक दिवस जगाच्या मालकाला सांगितलं, दादा मला असा त्रास आहे. त्यानं तसं म्हणलं, निशी माझी कवना शिरतली, सांगे ओ द्रुपद बाळी. असं म्हणल्यानंतर तू एकच म्हणायचं, शेष पाताळी उनी आला, तो कवनाचे गेही घाला, सांगे ओ धृतराष्ट्र कुमरा मज लागी. शेष पाताळातून येतो तो कोणाकडे जातो, त्या दिवसपासून दुर्योधनाची बोलतीच बंद. अशी पुन्हा 4 पुरावे, पण पुरे झालं ना. हो, जास्त जास्त पुरलं की पुन्हा खालून वर येत नसते. त्याच्यामुळं धान्यावर मुचकी माती पाहिजे बरं का, नाही तर भांडरून जात असतं. असे शहाणीबाई सरकी लावताना जिनं काठाला लावली का रे घाट्याच्या, बरोबर आहे बाप्पा, पाऊस जास्त जरी आला तर गाळ खाली जातून सरकी मस्त निघती. आणि मग अशीच वैतागलेली खाली टाकायली, खापलीन सरकी. असत ना दिगंबर. हो, शहाणीबाई शहाणी. त्याच्यामुळे जास्त खोल नको, बदल 2 पुरावे. हरामखोर राजानं सांगितलं, येतो विवेकानंदाकडे. विवेकानंदाकडे येणार आहे, येतो लांबून एसटी आणतो चांगल्या रस्त्याने. स्वामीजी डिझेल घरचं नाही ना, आपल्याला काय ताण आहे. गांधार देशाचा राजा हलकट होता. त्याचं नाव आहे शकुनी. शकुनीला त्याचा बदला घ्यायचा होता. खरं तर शकुनीला पांडवाला मारायचंच नव्हतं, त्याला सख्य भाषे मारायचे होते. कारण या दुर्योधनाने त्याचे 4 मारले होते. आणि म्हणून शकुनीनं दुर्योधनाला सांगितलं, आता केस धरून ओढीत आणली तरी पांडवायला काही वाटेना. वस्त्रहरण करत असताना कोण हिच्या पाठीमागे लागलाय, हिला कोण मदत करतोय ते काय मला कळना. पण आता एक पर्याय, तू केस धरून ओढीत आणायची, स्वतःच्या मांडीवर बसवायची. असा शब्द सांगत असताना धर्म ऐकायलेत, भीम ऐकायलेत, नकुल ऐकायलेत, सहदेव ऐकायलेत, अर्जुन ऐकायलेत. पण द्रौपदीनं हा शब्द ज्या वेळेला पुढच्या व्यक्तीच्या त्या शकुनीच्या तोंडातून ऐकला, तिला असं दुःख वाटलं, मी दिराच्या मांडीवर कशी बसू, चंद्रसूर्य तोपर्यंत मला किंमत राहील का. पण अर्जुनानं खुणवलं, यता अर्थहीनो शिजायते हा. कारण पुरुषार्थाचा अर्थ त्याला कधीच देवानं दिला नाही, पुरुषार्थाचा अर्थ त्याला कधीच दिला नाही. त्या अर्थी ती एखाद्या परस्त्रीला मांडीवर बसवायचा भाव त्याच्या अंतकरणात नाही. तू काही ताण घेऊ नकोस. तरी पण नालायक, पिळिली आवळूचे जिने. पिळिली आवळूचे, हो, तरी ते गपचिक बसतं का. याच्या पलीकडची ओळी सांगतो तुम्हाला, माझी लायकी नाही बरं सांगायची. खरी टेकुने दिवडे, लाथोनी फोडी नाकाडे. आळंदीतल्या मालकाची ओळी बरं का, माझी नाही, माफ करा, माझं वय नाही ती सांगायची. सगळे केस पिकल्यावर अजून बी लय वया सांगन, पण तोपर्यंत वाचू द्यावा देवानं. विठाला विठाला विठाला. अगा गर्धवाची या कामा, हे घ्राण मेवचिया विस्तुटपणा, आगाननाचिया पुटीपाना शुद्ध वाये, तरी मूर्खाचिया लाघवे, कामाट पीत न जाय, फोडोनी आभास पाय बोंब ठोकी. जाबाली सांगतात, तरी ते गाढव मूर्ख, इतका कामी चित्र आहे. आणि मला सांगा, कामाची तृप्तता होती म्हणून थुत्तर फोडून घेतलंय. महाराज, या दुर्योधनाकडे काम तृप्त करण्याची क्षमताच नाही, तरी पण एका पवित्र स्त्रीला मांडीवर बसिले. म्हणजे हलकटपणाचा कळस झाला, हलकटपणाचा कळस झाला, हलकटपणाचा कळस. आपल्या संप्रदायात तितकं जिंकायचं. स्वामीजी या संप्रदायात एखाद्याची चोरी जर केली, मान्य नाही, पण विद्वान म्हणतील भाकरीची अडचण आलती. विद्वान म्हणतील भास्कर बुवा, पंढरनाथ बुवा, भाकरीची अडचण आलती. पण या संप्रदायामध्ये मायबापानं जिच्याशी लग्न लावून दिले ती वगळता
जगात जी स्त्री भेटन तिला माय म्हण, मारुतीरायाच्या बाजूला बसायची नाही. मारुतीरायाच्या बाजूला बसायचा अधिकार आहे. ताकद आहे तशी. श्रुतीनं मारुतीरायाला प्रश्न केला, चला मला ना दे जर गव्हाला पाणी देताना गवत उपटायचा. मारुतीरायाच्या भेटीला राम आले, कृष्ण परमात्मा राम होऊन आले, पण इथंच एक शब्द वापरला, बळीराम आले. कदाच पावी मायारामापुशी बळीराम कोण बलराम, मान्यताच नाही. आणि मग श्रुतीनं प्रश्न केला, एकम भवस्थितः हरिस्वरूपास्तते वच राम प्रिय भवः अप्रियम कृष्णा भव्याप्तिया. तुम्हाला राम आणि कृष्ण तर एकच देव आहेत, मग राम प्रिय आणि कृष्ण अप्रिय कसा? म्हणजे अप्रिय नाही, पण रामा इतका प्रिय नाही का? भार्या बहु लंगाय एकम मर्यादा पुरुषोत्तमम. राम अवतारात एकच मर्यादा पुरुषोत्तम आहे, म्हणून या संन्याशाला तो जास्त आवडतोय. हा मारुतीरायाचा सिद्धांत आहे, पुरुषार्थ आहे. काय लौकिक असतं महाराज. शिस्तीत वागणाऱ्या लोकांना ह्या देवता सुद्धा किती मानतात, किती मोठं चातुर्य आहे. काम बसू देत नाही. विवेकानंदांना एक स्त्री भेटली. विवेकानंदाने एक स्त्री भेटली. वेळेत संपवायचं बरं का, वातावरण बदललं. लोक जेवायचे. किती वाजले? पावणे एक. 5 मिनिटं वेळ आहे आपल्याला, काय ताण नाही. मला घडी नाही पाहिली तरी सांगते, मेमरी कार्ड चांगलं आहे ना, मस्त चांगलं मेमरी कार्ड आहे, त्याच्यामुळे काही ताण येत नाही, लगेच कळतं ते. विवेकानंदांना एक स्त्री भेटली. किती श्रीमंत होती ती इतिहासकारांनी सांगावं, किती सुंदर होती ती इतिहासकारांनी सांगावं. आणि विवेकानंदांना बोलण्याचा योग तिच्या जीवनात आला नाही. कारण विवेकानंदांच्या जवळ स्त्रीनं कसं शक्य, मला सांगा बरं तुम्ही. एक पत्र लिहिलं आणि ते पत्र सानिध्यातल्या व्यक्तीने विवेकानंदांकडे दिलं. मला तुमच्याशी पाणीग्रहण करण्याची इच्छा आहे. नर 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 नावाचा पुरुष आहे. पाणीग्रहण करण्याची इच्छा आहे. विवेकानंदांनी त्या व्यक्तीला सांगितलं, कोण अशी माऊली आहे? बाई नाही म्हणले. कोण अशी स्त्री नाही, आबला नाही. कोण अशी माऊली आहे की ज्या माऊलीला माझ्यातलं काय बरं वाटलं की जेणेकरून तिनं माझ्याशी पाणीग्रहण करावं असं मला पत्र पाठवलं. मला ते कळावं. पत्र वापस. दुसरं पत्र आलं. आपल्याकडे विवेकाचं टोक आहे, वैचारिक पातळीची स्थिरता आहे, धर्मनिरपेक्षता आहे आणि देशावरचं अतूट प्रेम आहे. अशी बरेच काही उत्तर होती बरं का स्वामीची, खूपशी उत्तर होती. आणि ते तुमच्यात आहेत. म्हणून मला असं वाटतंय तुमच्यासारखा परिपूर्ण पती मी त्याच्याशी लग्न करावं. पुन्हा पत्र वापस. त्या पत्रावर लिहिलं, माझ्या सोबतच का यावं धरानाम देशाया, या पवित्र देशामध्ये तुमच्यासारख्या व्यक्तीसोबत लग्न केल्याच्या नंतर जन्माला येणारं अपत्य तुमच्या इतकं पुरुषार्थी जन्माला येईल, तुमच्या इतकं सद्गुणी जन्माला येईल. आता स्वामीजी हे पत्र वापस नाही केलं. ह्या पत्राच्या पाठीमागे लिहिलं, एवढा मोठा सायास करण्यापेक्षा माझी माय, तुम्हाला जर मुलगा मानलंस तर. इंदुरेकर महाराज कीर्तन, आपले कीर्तन इंदुरेकर महाराजांचे कीर्तन. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.